फिरते काढून घंटा. Okay, good afternoon, everybody. Can you see the PPT? Yes, ma'am. Okay. So we have seen that is fulfillment of feeling in a relationship and the right evaluation lead to what? Mutual happiness. मग रिलेशनशिप मध्ये आपण सांगितलं होतं कुठलाही सुसंवाद आपण जर फॅमिलीमध्ये घडवायचा असेल रिलेशनशिपला महत्व द्यायचं आहे. मग रिलेशनशिप आहे म्हणजे नक्की काय आहे त्याच्या मागे फिलिंग्स आहेत व्हॅल्यूज आहेत त्या रिलेशनशिप मध्ये. मग कुठल्या व्हॅल्यूज त्या रिकॉग्नाइज करायच्या आहेत आयडेंटिफाय करायच्या आहेत आणि त्याचं फुलफिलमेंट होणं गरजेचं आहे. आणि ते पण कसं राईट इव्हॅल्युएशननी फुलफिलमेंट होणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते राईट इव्हॅल्युएशननी फुलफिलमेंट केलं म्हणजे परिपूर्ण केलं त्या ज्या फिलिंग्स आहेत केअरच्या गायडन्सच्या ट्रस्टच्या रिस्पेक्टच्या if you right evaluated and if you do the fulfillment of that feeling in a relationship it will lead to what mutual happiness. म्हणजे ते रिलेशनशिप दोघांमध्ये आहे आणि दोघंही हॅप्पी असणार आहे सॅटिस्फाईड असणार आहे दॅट इज नथिंग बट इट विल लीड टू व्हॉट म्युच्युअल हॅपीनेस परस्पर आनंद मिळणार आहे त्या रिलेशनशिप मध्ये. ओके दिस वी हॅव सीन. When we have this naturally accepted feeling in a self, we share them with the other. मग ते आपण शेअर पण करू शकतो आहे ज्या काही फिलिंग्स असतील त्या. And when we are both able to evaluate the feeling rightly, it lead to mutual happiness. That is happiness of oneself as well as happiness of others. म्हणजे म्युच्युअल हॅपीनेस म्हणजे नक्की काय आहे जर आपण राईट इव्हॅल्युएशन केलं त्या फिलिंगचं तर काय होणार आहे त्या रिलेशनशिप मध्ये दोन्ही पण हॅप्पी असणार आहे म्हणजे हॅपीनेस ऑफ आवर सेल्फ वन सेल्फ as well as the other is also happy. So that is nothing but leading to mutual happiness. मग हे आपण काल बघितलंय. खरं व्हॉट इज द करंट स्टेटस नाव व्हॉट इज द करंट सिनॅरो appraisal of the current scenario. The problem today is that we assume ourselves to be the body and we assume the relationship on the basis of body and not the feeling. म्हणजे आपण काय करतो आहे आताच्या करंट सिनॅरो मध्ये की आपण सेल्फला महत्व देत नाही बॉडीला सारखं महत्व देतो आहे आणि जास्तीत जास्त फिजिकल फॅसिलिटी कशा आपण डेव्हलप करतो आहे त्याच्यावर भर देतो आहे. बॉडी कशी आहे का नाही फिजिकल फॅसिलिटीचा वापर जास्तीत जास्त करते आहे त्याच्यावर आपण भर देतो आहे आणि रिलेशनशिप पण मेंटेन करताना आपण बॉडीचा जास्त विचार करतोय सेल्फचा विचार करत नाही ज्या काही फिलिंग्स आहे त्याचा विचार नाही करत. And therefore we fail to understand the relationship and consequently we fail to fulfill it despite of our good intention. आपले जर हेतू जरी चांगले आहेत रिलेशनशिप मेंटेन करताना खरं आपण काय करतो आहे सेल्फच्या फिलिंग कडे लक्ष देत नाहीये. लक्षात घ्या लक्ष न देतात आपण त्या बॉडीच्या फिलिंग्स बॉडी कशी सॅटिस्फाय होती आहे त्याच्या बॉडी सॅटिस्फाय कशी होती आहे त्याला आपण भर देतो आहे आणि त्यामुळे जरी आपले गुड इंटेन्शन्स किंवा हेतू चांगले असतील तरी आपण रिलेशनशिप ती फुलफिल करत नाहीये रिक्वायरमेंट्स त्या फुलफिल करत नाही त्या फिलिंग्स च्या रिक्वायरमेंट राईट इव्हॅल्युएशन करत नाही. मग प्रॉब्लेम आर ड्यू टू व्हॉट अब्सेन्स ऑफ वन ऑर मोर राईट फिलिंग. मग कुठले तरी काहीतरी फिलिंग आपल्यामध्ये नाहीये त्यामुळे हा प्रॉब्लेम अराईज झालेला आहे सेल्फमध्ये कुठल्या तरी केअरच्या किंवा गायडन्सच्या फिलिंग नाहीये त्यामुळे हे प्रॉब्लेम्स अराईज झालेले आहे. मग आणि तो गॅप भरवण्यासाठी आपण काय करतो आहे फिजिकल फॅसिलिटी किंवा बाकीच्यांकडनं तो एखादी फिलिंग कशी मिळते आहे त्याचा आपण काय करतोय भर देतो आहे. आणि म्हणजे एक्झाम्पल आपण म्हणू शकतो आहे की आजकालच्या स्थितीमध्ये काय छोटं कुटुंब आहे आणि छोटं कुटुंब असलं की आपण काय असतात आपल्या घरात आई वडील असतात आणि कोण म्हणू शकतो की एकाने समजा मी एक छोटं कुटुंब घेतलेलं आहे त्यामध्ये आई वडील आहेत आणि नवरा बायको आहे आणि मग ते दोघंही जॉब करतायत. त्याच्या पुण्या किंवा बॉम्बेच्या ह्याच्यामध्ये सिटीमध्ये बघितले तर नवरा बायको दोन्ही पण काय करतात जॉब करतात आणि घरचे एकाने जे आपले वृद्ध किंवा आपण म्हणू शकतो म्हातारे आई वडील असतील सासू सासरे असतील त्यांना आपण घरी ठेवतो आहे. मग त्यांना काय वाटत असतंय की त्यांच्या फिलिंग्स असतात रिलेशनशिप मेंटेन करताना की बाबा त्यांना वाटत असतंय की काय म्हणू शकतो की आपल्या मुलाने किंवा सुनाने आपल्याला वेळ द्यावा. ओके मग तसं न करता आपण काय करतो ते मुलगा किंवा सून काय करते आहे की त्यांना म्हणत असते आहे की आम्ही जॉबला जातो आहे तुम्ही काय करा तुम्ही तुमचा जो वेळ आहे तो तुम्ही फिजिकल फॅसिलिटी
ते यूज करून तुम्ही तुमचा वेळ घालवा. म्हणजेच काय आहे की तुम्ही तुमच्या जे काय वेळ आहे त्यामध्ये तुम्ही टीव्ही बघा किंवा काहीतरी वेगळं वाचा किंवा बाहेर फिरायला जा, काहीतरी हे करा. असं आपण फिजिकल फॅसिलिटी म्हणजे आपल्यामध्ये त्या मुलांना वाटतं आहे की वेळ द्यावा. खरं काय होतो आहे, आपण जास्तीत जास्त पैसा कसा कमवू शकतो ह्याच्याकडे भर देतो आहे, बॉडीच्या रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करतो आहे. आणि आपल्या ज्या फिलिंग्स आहेत रिलेशनशिप मेंटेन करताना की आपण त्यांना वेळ द्यावा, आपले इंटेन्शन्स गुड आहेत, आपल्याला वाटतं आहे, आपले हेतू चांगले आहेत की आपल्याला वाटतं आहे की त्यांना वेळ द्यावा. खरं तसं न होता आपण काय करतो आहे, जास्तीत जास्त फिजिकल फॅसिलिटी कशी डेव्हलप होती आहे त्याच्याकडे भर देतो आहे, त्यामुळे आपण त्यांना वेळ देत नाही. मग आपण कसं म्हणतो त्यांना वेळ द्यायचा आहे की त्यांना काय म्हणतो आहे की तुम्ही फिजिकल फॅसिलिटीचा काय आहे वापर करा. म्हणजे टीव्ही बघा, काहीतरी हे करा किंवा बाहेर जावा, काहीतरी खेळा, हे असं काहीतरी म्हणतो आपण. खेळा किंवा म्हणू शकतो आहे बागेत जावा, फिरा किंवा तिथं काहीतरी हे करा असं म्हणतो आहे. फिजिकल फॅसिलिटीचा यूज करून तिथं तुम्ही तो गॅप जो आहे तुमचं रिलेशनशिप मेंटेन करताना त्यांच्याकडनं त्या फिलिंग्स आहेत की तुम्ही थोडासा वेळ द्यावा, तर तुम्ही तो न देता तो गॅप तुम्ही कसा भरवायला सांगता आहे, बाय गिव्हिंग द फिजिकल फॅसिलिटी और बाय ट्राइंग टू डिमांड दिस फिलिंग फ्रॉम अदर्स. किंवा आपण सांगतो आहे की दुसऱ्या रिलेटिव्हना किंवा घरातले कोण जे आहेत मोलकरीण ह्यांना की त्यांना हे करा, तिथं बसा त्यांच्या बरोबर आणि गप्पा मारा. किंवा शेजारचे पाजारी यांना सांगतो आहे की येऊन गप्पा मारा आणि त्यांच्याशी थोडा वेळ घालवा. खरं आपण तसं आहे कारण स्वतःहून करत नाही आणि दुसऱ्यांना सांगतो आहे. सो वी डिमांड दिस फिलिंग व्हॉट एव्हर फ्रॉम अदर्स. आणि आपण काय करतो आहे, व्हॉट एव्हर द गॅप इज देअर वी आर फिलिंग दॅट गॅप बाय व्हॉट फिजिकल फॅसिलिटी. ओके, मग ही आताच्या करंट सिनारो मध्ये हे सगळं रिलेशनशिप मेंटेन होतंय. त्यामुळे रॅदर दॅन एन्शुरिंग दिस फिलिंग इन आवर सेल्फ अँड शेअरिंग इट विथ अदर्स, म्हणजे आपणच आपल्या एकाने रिलेशनशिप मेंटेन करताना ज्या त्यांना वेळ द्यायचा आहे ते वेळ न देता आपण दुसऱ्यांकडनं ते शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. आताच्या करंट स्थितीमध्ये तसा प्रॉब्लेम येतोय आणि त्यामुळे ते रिलेशनशिप चांगलं मेंटेन होत नाही आणि त्यामुळे तिथं ते फुलफिल होत नाही ज्या काय फिलिंग्स पाहिजे आहेत त्यांच्याकडनं. डिस्पाइट ऑफ आवर ऑल गुड इंटेन्शन्स, आपले हेतू चांगले आहेत, आपल्याला वाटतंय की त्यांना वेळ देतोय, खरं ते आपण आपल्याला ते करता येत नाही बिकॉज ऑफ व्हॉट एव्हर आवर ड्युटी वर्क इज ड्युटी वर्क जास्त आहे, ओव्हरलोड आहे, त्यामुळे आपल्याला ते करता येत नाही. हे आताच्या करंट सिनारो मध्ये कंडिशन मध्ये आहे. So here, what do you think? I have written here. What is about your opinion? So you can think and tell me the answer later. So आतापर्यंत आपण काय बघितलेलं आहे की टेकवे म्हणजे रिलेशनशिप मेंटेन करताना व्हॉट वी हॅव सीन दॅट इज रिलेशनशिप इज ऑलरेडी एक्झिस्ट. वी डू नॉट हॅव टू क्रिएट, आपल्याला ते क्रिएट करायची गरज नाहीये. वी ओनली हॅव टू रिकॉग्नाइज अँड फुलफिल इट. आपल्याला फक्त ते आयडेंटिफाय करायचे आहे आणि फुलफिल करायचे. खरं फुलफिल करताना राईट इव्हॅल्युएशन फुलफिल करायचं आहे. आणि दिस रिलेशनशिप, द फॅमिली इज द बेसिक युनिट ऑफ ह्युमन इंटरॅक्शन. The basic issue in family is that relationship. In relationship, there are 9 feelings that can be clearly understood and lived with. There is a harmony in the family, mutual happiness in the family when we understand the feeling and ensure in our living. म्हणजे की टेकवे आपण आतापर्यंत काय बघितलेलं आहे की जेव्हा तुम्हाला सुसंवाद हा फॅमिलीमध्ये घडवायचा असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट कशावर भर द्यायचा आहे, रिलेशनशिप मेंटेन करायचं आहे चांगल्या प्रकारे. रिलेशनशिप ही काय आहे, आपण स्वतः क्रिएट करत नाहीये, ती ऑलरेडी एक्झिस्ट असते आहे आणि ती आपल्याला आयडेंटिफाय करणे गरजेचं आहे. त्या रिलेशनशिपच्या मागे ज्या काय फिलिंग्स आहेत, व्हॅल्यूज आहेत, त्या आपल्याला रिकॉग्नाइज करता आले पाहिजे आहे आणि त्याचं राईट इव्हॅल्युएशन करून त्या फुलफिल करणं गरजेचं आहे. ओके, जर ते तुम्ही राईट रिव्हॅल्युएशन करून फुलफिल केलं की तुम्हाला नक्कीच तुमच्या फॅमिलीमध्ये सुसंवाद चांगल्या प्रकारे घडवता येणार आहे, म्युच्युअल हॅपीनेस मिळणार आहे. जर तुम्ही त्या फिलिंग राईट इव्हॅल्युएशन केलं तरच हे सगळं शक्य होणार आहे. मग राईट इव्हॅल्युएशन करणं खूप गरजेचं आहे. कुठल्याही तुमच्या फिलिंग्स असू दे, 9 व्हॅल्यूज आपण शिकणार आहे, 9 फिलिंग्स आहेत ते आपण डीप मध्ये बघणार आहोत.
आणि आतापर्यंत आपण काय बघितलेलं आहे, जेव्हा आपल्याला सुसंवाद हा फॅमिलीमध्ये जर घडवायचा असेल तर काय करायचं आहे, रिलेशनशिपला महत्व द्यायचं आहे. रिलेशनशिपच्या मागे ज्या काही फिलिंग्स आहेत त्याला तुम्ही समजून घ्यायचं आहे आणि त्या तुम्ही रिकॉग्नाइज किंवा आयडेंटिफाय करायच्या. कुठल्या रिलेशनशिपमध्ये कुठल्या फिलिंग्सला भर द्यायचा आहे ते तुम्ही आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्याची पूर्तता करायची आहे, फुलफिलमेंट करायची आहे. तर पूर्तता करा ना, ते राईट इव्हॅल्युएशन ही करा. राईट इव्हॅल्युएशन हा खूप महत्वाचा पार्ट आहे. राईट इव्हॅल्युएशननी तुम्ही ती पूर्तता करायची आहे आणि जर तुम्ही ती पूर्तता केली राईट इव्हॅल्युएशननी, मग तुम्ही नक्कीच काय आहे, सुसंवाद हा फॅमिलीमध्ये चांगल्या प्रकारे घडून आणणार आहे. तुम्हाला म्युच्युअल हॅपीनेस मिळणार आहे त्या रिलेशनशिपमध्ये. म्हणजे त्या रिलेशनशिप हे दोघांमध्ये असणार आहे. जर दोघांमध्ये ते रिलेशनशिप असेल म्हणजे दोन्हीही सॅटिस्फाईड आणि दोन्ही पण काय हॅपी असणार आहे. त्यालाच आपण म्हणतो आहे म्युच्युअल हॅपीनेस. जर तुम्ही त्या चांगल्या प्रकारे फिलिंग्स किंवा व्हॅल्यूज समजून घेतल्या आहे आणि तुमच्या ते तुम्ही आत्मसात केलेलं आहे तर, आणि रिलेशनशिप तुम्ही मेंटेन केली चांगली तर, फुलफिल केली तर हे सगळं होणार आहे. सो या स्लाइड वरून आपण की टेकवे म्हणजे काय, जे ठळक मुद्दे आहेत आतापर्यंत या स्लाइड मध्ये आपण बघितलेले आहे, त्याचा एक शॉर्ट पॅराग्राफ तयार इथं केलेला आहे. अँड दॅट इज नथिंग बट ठळक वैशिष्ट्ये किंवा आपण म्हणू शकतो आहे की टेकवे. मग हे झालेलं आहे रिलेशनशिप. आता आपल्याला बघायचे आहेत 9 व्हॅल्यूज. मग पहिली गोष्ट 9 व्हॅल्यूज बघताना पहिला जो पॉइंट आहे, आता मी अगोदरच्या पॉइंट मध्ये मला वाटते तुम्हाला दिलं होतं किती व्हॅल्यूज आपण बघणार आहोत. सो दिस इज नथिंग बट द 9 व्हॅल्यूज दॅट वी आर गोइंग टू सी. ट्रस्ट. ओके, ट्रस्ट म्हणजेच मराठीला नाव काय, विश्वास. सेकंड इज रिस्पेक्ट. रिस्पेक्ट म्हणजेच काय, सन्मान. थर्ड इज अफेक्शन. हा बोला. स्लाइड दिसत नाही. नाही दिसत? नाही मॅडम, पहिली स्लाइड आहे अजून. अरे बाबा, मग आता तुम्ही आता सांगताय का? दिसते का? येस मॅम, दिसते. ओके, मग 9 व्हॅल्यूज आपण बघणार आहोत. तर त्या 9 व्हॅल्यूज काय काय आहेत, तर पहिली गोष्ट आहे ट्रस्ट, दॅट इज अ फाउंडेशनल व्हॅल्यू. सेकंड इज रिस्पेक्ट. रिस्पेक्टलाच मराठीमध्ये सन्मान आहे. ट्रस्टला विश्वास आहे, नाव. अफेक्शन म्हणजेच काय आहे, ममता. ओके. केअर म्हणजे स्नेह. गायडन्स म्हणजे वात्सल्य. रेव्हरन्स श्रद्धा असणे. ग्लोरी गौरव. ग्रॅटिट्यूड कृतज्ञता. आणि लव म्हणजे काय, प्रेम. हे आपण एक एक त्याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन बघूया एक स्लाइड. मग त्यामध्ये पहिली गोष्ट आपण जे बघणार आहे दॅट इज नथिंग बट ट्रस्ट. So this I have told now only what is the current scenario. की टेकवे पण झालेला आहे, ठळक वैशिष्ट्ये रिलेशनशिप मध्ये काय काय करायचं आहे ते. आणि आता काय आहे, पहिली गोष्ट ट्रस्ट. आता एमसीक्यू एक विचारू शकतो यामध्ये, व्हॉट इज अ फाउंडेशनल व्हॅल्यू इन रिलेशनशिप. So what is a foundational value? The name is nothing but trust. So what is the feeling of trust that we are going to see it. So feeling of trust is nothing but trust is to be assured that the other intend to me happy and the prosperous. म्हणजे इंटेन्शन म्हणजेच म्हणू शकतो आपण दुसऱ्यांचा हेतू काय आहे माझ्याबद्दल, किंवा त्याला काय वाटतं आहे की मी काय आहे, हॅपी आणि प्रॉस्परस राहावं. ओके, मी काय असायला पाहिजे आहे, मी हॅपी आणि प्रॉस्परस असायला पाहिजे हे दुसऱ्याला वाटतं आहे, किंवा मला वाटतं आहे की तो कायम हॅपी आणि प्रॉस्परस असेल. तर आमच्या दोघांमध्ये ती व्हॅल्यू काय असणार आहे, दॅट इज नथिंग बट, ती भावना कसली असणार आहे, दॅट इज नथिंग बट ट्रस्टची. सो ट्रस्ट इज टू बी अश्युअर्ड, खात्री असलेला. आपल्याला खात्री आहे की अदर काय आहे, अदर इंटेंट, अदर म्हणजे म्हणू शकतो आहे दुसऱ्याचा हेतू काय आहे की मी हॅपी आणि प्रॉस्परस असायला पाहिजे, किंवा माझा हेतू काय आहे की त्यांनी हॅपी आणि प्रॉस्परस असायला पाहिजे. ते खात्री पाहिजे आहे. ती जी फिलिंग आहे दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द ट्रस्ट. आणि ट्रस्टलाच मराठीमध्ये काय म्हणता आहेत, व्हॉट इज इट इज टेलिंग, ट्रस्ट इन मराठी व्हॉट इट इज कॉलिंग, विश्वास. विश्वास आपण कधी म्हणतो आहे, रिलेशनशिप मध्ये आहे जर दुसऱ्याला
वाटतं आहे की मी हॅपी आणि प्रॉस्परस असावा, किंवा मला वाटतं आहे माझे जे हेतू काय आहेत, माझे इंटेन्शन्स काय आहेत, की तो हॅपी आणि प्रॉस्परस असावा. तर आमच्या दोघांमध्ये कुठलं फिलिंग आहे, दॅट इज काय आहे, खात्रीपणे सांगू शकते आहे मी, दॅट इज आमच्या दोघांमध्ये कुठला फिलिंग आहे, दॅट इज नथिंग बट ट्रस्टची फिलिंग आहे, विश्वासची फिलिंग आहे. ओके, मग जर आपल्याला ट्रस्ट समजून घ्यायचा असेल तर मी हे 8 स्टेटमेंट केलेले आहेत. एक कॉलम केलेला आहे, त्यामध्ये 4 स्टेटमेंट आहे. दिस इज द फर्स्ट कॉलम, इन दॅट 4 स्टेटमेंट इज आहे, अँड दिस इज द सेकंड कॉलम, इन दॅट 4 स्टेटमेंट इज आहे. ओके, समवॉट डिफिकल्टीज आहे, कारण की आतापर्यंत फक्त तुम्हाला विश्वास किंवा एकमेकांबद्दल विश्वास म्हणजे नक्की काय आहे हे आपल्याला डीप मध्ये आपण बघितले नाहीये. या UHV सब्जेक्ट मध्ये ट्रस्ट हे आपण डीप मध्ये बघणार आहोत, त्याचा नक्की अर्थ काय आहे ते आपण बघणार आहोत. ओके, मग ट्रस्ट हे काय आहे हे समजून घेताना काय आहे, आपण 2 पॉइंट लक्षात घ्यायचे आहे. ट्रस्ट कॅन बी अंडरस्टूड बाय द 2 पॉइंट, अँड दॅट 2 पॉइंट इज नथिंग बट इन द फर्स्ट कॉलम द लास्ट पॉइंट आय हॅव रिटन इंटेन्शन. काय आहे इंटेन्शन, इंटेन्शन्सला मराठीच काय आहे, हेतू. सगळ्यांकडेच काय आहे, चांगलेच हेतू असतात म्हणू शकतो आहे हेतू कुणाबद्दलही, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द इंटेन्शन. ओके, हेतू, इंटेन्शनला मराठीत काय म्हणतो आपण, हेतू म्हणतो आहे. आणि दुसरा, जेव्हा ट्रस्ट आपण एक्सप्लेन करणार आहे, दुसरा एक पॉइंट आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे जो ट्रस्ट डिपेंड आहे, दॅट इज नथिंग बट कॉम्पिटन्स. कॉम्पिटन्स म्हणजे काय म्हणू शकतो आपण, तुम्ही सांगू शकेल का? इंटेन्शन म्हणजे हेतू, कॉम्पिटन्स म्हणजे काय, एनीवन? ॲबिलिटी. कॉम्पिटन्स म्हणजेच काय आहे, ॲबिलिटी. लक्षात आलेलं आहे का? इंटेन्शन म्हणजे हेतू आणि कॉम्पिटन्स म्हणजे काय, क्षमता म्हणू शकतो आपण. मराठीमध्ये काय आहे, इंग्लिशमध्ये दुसरा वर्ड आहे ॲबिलिटी, किंवा मराठीमध्ये त्याला वर्ड आहे क्षमता. ओके, मग जेव्हा आपल्याला ट्रस्ट समजून घ्यायचा आहे तर मला हे 8 स्टेटमेंट मला काय त्याचा आन्सर पाहिजे आहे. आता बघा, इंटेन्शन्स पहिले जे 4 हे आहेत ते कशावर आहेत, इंटेन्शन वरती आहेत, हेतूवर आहेत पहिले 4 प्रश्न. डू आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ हॅपी. प्रश्न विचारा स्वतःला, डू आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ हॅपी. ओके, दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन इज व्हॉट, डू आय वॉन्ट टू मेक द अदर हॅपी. डू आय वॉन्ट टू मेक द अदर हॅपी. ओके, तिसरा प्रश्न काय आहे, डज द अदर वॉन्ट टू मेक हिमसेल्फ और हरसेल्फ हॅपी. आता पहिले 2 प्रश्न हे आपले हेतूच आपण सांगतो आहे. आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ हॅपी, डू आय वॉन्ट टू मेक द अदर हॅपी. ओके, मला काय वाटतंय ते मी फक्त माझ्याबद्दल आणि दुसऱ्यांबद्दल, ह्याच्यामध्ये प्रश्न आहेत हे 2. मला काय वाटतं आहे माझ्याबद्दल आणि दुसऱ्यांबद्दल. नंतर तिसरा प्रश्न तो काय आहे, की त्याला काय वाटतं आहे माझ्याबद्दल. त्याला काय वाटतं आहे माझ्याबद्दल, त्याला वाटतं आहे का मी हॅपी असावं. नंतर चौथा प्रश्न काय आहे, डज द अदर वॉन्ट टू मेक मी हॅपी. ओके, तिसरा प्रश्न काय म्हणते आहे, द अदर वॉन्ट टू मेक हिमसेल्फ और हरसेल्फ, म्हणजे दुसऱ्याला वाटतं आहे की तो स्वतः हॅपी असावा, हा प्रश्न आहे. आणि चौथा प्रश्न काय, दुसऱ्याला वाटतं आहे की मी हॅपी असावा का नाही. मग हे जे पहिले 3 प्रश्न आहे काय आहे, डू आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ हॅपी. डू आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ हॅपी, व्हॉट इज युअर आन्सर अबाउट दिस. डू आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ हॅपी. तुमचा यामध्ये क्वेश्चन मार्क आहे का, तुम्ही म्हणू शकता हा एक टिक मार्क आहे, करेक्ट आहे. व्हॉट यू कॅन से. एनीवन. डू आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ हॅपी. तुम्हाला वाटतं आहे का की तुम्ही स्वतः एकाने हॅपी असावं. व्हॉट इज युअर आन्सर. Yes, ma'am. Okay, so the answer is what? Do I want to make myself happy? The answer is you are going to tick mark it. Okay. Do I want to make the other happy? तुमचे इंटेन्शन्स आहेत का. तुमच्या स्वतःबद्दल नेहमी काय असतंय, तुमच्या स्वतःबद्दल इंटेन्शन म्हणजे हेतू, जे आपले हेतू आहेत ते स्वतःबद्दल नेहमी चांगलेच असतात. आणि दुसऱ्यांबद्दल डू आय वॉन्ट टू मेक द अदर हॅपी, माझे जे दुसऱ्यांबद्दल हेतू आहेत ते काय आहेत, ते पण चांगलेच असणार आहे. डू आय वॉन्ट टू मेक द अदर हॅपी, मला वाटतं आहे का.
मला वाटतंय का की दुसरा हॅप्पी असायला पाहिजे? म्हणजे मला वाटतंय का माझे आई वडील हॅप्पी असायला पाहिजे आहेत? मला वाटतंय का माझे जे बेस्ट फ्रेंड आहेत ते हॅप्पी असायला पाहिजे? व्हॉट इज युअर आन्सर? Yes. Yes. So this is Yes, also because ma'am. your intentions are good. Because your intentions are good. Okay. Now does the other want to make himself or herself happy? इथे प्रश्न काय आहे? Does the other want to make himself म्हणजे आता दुसऱ्याचे इंटेन्शन्स आहेत, लक्षात घ्या. दुसरे काय म्हणतात? दुसऱ्याला वाटतं आहे का की त्यांनी स्वतः हॅप्पी आणि आनंदी असावं, हॅप्पी किंवा सुखात असावं? वाटते का स्वतःला? बरं का, दुसऱ्याला वाटणारच ना, त्याचे इंटेन्शन्स आहेत त्याच्याबद्दल. माझे इंटेन्शन माझ्याबद्दल काय आहे? चांगलेच आहे आणि दुसऱ्यांबद्दल पण चांगले आहेत. खरं आता जेव्हा मी प्रश्न करते, डज द अदर वॉन्ट टू मेक हिमसेल्फ ऑर हरसेल्फ हॅप्पी? व्हॉट इज युअर आन्सर अबाउट इट? काय असो इथं प्रश्न उत्तर? क्वेश्चन मार्क आहे का टिक मार्क आहे? व्हॉट इज द आन्सर? डज द अदर वॉन्ट टू मेक हिमसेल्फ म्हणजे त्याच्या स्वतःला, बरं का, किंवा तिला हॅप्पी असायला आवडतं, त्याला वाटतं आहे की स्वतः हॅप्पी असावं? व्हॉट इज युअर आन्सर? टिक मार्क. येस. डज द अदर वॉन्ट टू मेक हिमसेल्फ और हरसेल्फ हॅप्पी? हो. आता तुमच्या मित्राला किंवा तुमच्या मैत्रिणीला वाटतंय ना की त्यांनी हॅप्पी असावं? यस, करेक्ट. त्याच कारण की त्याचे इंटेन्शन त्याच्याबद्दल नेहमी चांगलेच असणार आहेत. त्याचे इंटेन्शन त्याच्याबद्दल नेहमी चांगलेच असणार आहेत, लक्षात घ्या. आता व्हॉट इज द फोर्थ क्वेश्चन? डज द अदर वॉन्ट टू मेक मी हॅप्पी? व्हॉट इज दिस नाव? डज द अदर म्हणजे डज द अदर म्हणजे दुसरा व्यक्ती, त्याला वाटतंय का की मी हॅप्पी असावं? इथं तुम्हाला पूर्ण गॅरंटी आहे का की त्याला नेहमी वाटतं आहे की तो मी हॅप्पी असावं? आहे का गॅरंटी तुम्हाला? टिकमार्क आहे का इथं? No. क्वेश्चन मार्क आहे. सो हिअर इन द फोर्थ, what is A, what you can say, there is a question mark. You cannot think that other want to make me happy. म्हणजे त्याला वाटते का नाही हे आपण सांगू शकत नाही. त्याला वाटते का नाही की मी हॅप्पी असेन किंवा हॅप्पी असावं हे मी सांगू शकत नाही. सो इथं आपण टिकमार्क करू शकत नाही. देअर विल बी व्हॉट? क्वेश्चन मार्क. ओके. मग हे जे क्वेश्चन्स आहेत ते कशाशी रिलेट करते आहेत? दॅट इज नथिंग बट व्हॉट इज द इंटेन्शन. इंटेन्शन 1 आणि 2 हे माझे जे इंटेन्शन्स आहेत त्याला मी टिकमार्क करू शकते की मी स्वतः हॅप्पी असणार आहे आणि मला माझे इंटेन्शन्स आहेत की दुसरा पण हॅप्पी असावं. ओके. तिसरा काय आहे? द अदर वॉन्ट टू मेक हिमसेल्फ, त्याला स्वतःला वाटतंय की स्वतः तो हॅप्पी असावा, हे आपण सांगू शकतो आहे की त्याला वाटतं आहे. ओके. त्याच्या इंटेन्शनला मी सांगू शकते की कारण त्याला स्वतःला वाटतं आहे की तो हॅप्पी असावं. खरं आपण चौथ्या प्रश्नाला गॅरंटी देऊ शकत नाही. डज द अदर वॉन्ट टू मेक मी हॅप्पी, तर आपण गॅरंटी म्हणू शकत नाही की काय त्याला वाटतं आहे. दुसऱ्याचं मन आपण सांगू शकत नाही, दुसऱ्याचे इंटेन्शन्स आपण सांगू शकत नाही की त्याला वाटतं आहे का आय वॉन्ट टू बी हॅप्पी त्याच्याकडनं. ओके, हे सांगू शकत नाही. तिथं डाऊट आहे, तिथं प्रश्न आहे. हे झालेले आहे इंटेन्शनच्या बाबतीत. आता हे जे 4 प्रश्न आहेत ते आहेत कॉम्पिटन्सच्या बाबतीत. कॉम्पिटन्स म्हणजेच काय? ॲबिलिटी, एबल, क्षमता. पहिला जो प्रश्न आहे त्याला काय म्हणू शकतो आहे? एम आय एबल टू मेक माय सेल्फ ऑलवेज हॅप्पी? एम आय एबल टू मेक माय सेल्फ ऑलवेज हॅप्पी? मग हे प्रश्न आहे क्वेश्चन मार्क. तो क्वेश्चन मार्क येणार आहे का टिक मार्क येणार आहे? एम आय एबल टू मेक माय सेल्फ ऑलवेज, कायम मी स्वतःला हॅप्पी किंवा आनंदी ठेवू शकतो का? माझ्यामध्ये ती क्षमता आहे का? व्हॉट आय एम टेलिंग? ऑलवेज. माझ्यामध्ये ती क्षमता आहे का की मी स्वतःला कायम हॅप्पी ठेवू शकतो का? कायम हॅप्पी ठेवणार आहे का किंवा ठेवू शकतो का? इथं आपण गॅरंटी सांगू शकत नाही.
मग कॉम्पिटन्स किंवा जेव्हा क्षमताची व्हॅल्यू आहे, ती क्षमता आपल्यामध्ये क्षमताची व्हॅल्यू आहे, ती क्षमता आपल्यामध्ये आहे का, ती आपण आपल्याला कायमस्वरूपी आनंदी ठेवू शकतो का? इथं आपल्याला टिकमार्क करू शकत नाही आपण, आपल्याला तिथं क्वेश्चनच येतो आहे. आपण कायम हॅप्पी आपल्याला स्वतः ठेवू शकतो का? We can't say that guarantee. Okay, so here it is a question mark. Here it is what? Question mark आहे. Am I able to make the other always happy? Am I able to? माझ्यामध्ये ती कॉम्पिटन्स आहे का की मी दुसऱ्याला कायम लिहिले, इथं ऑलवेज लिहिलेलं आहे, कायम हॅप्पी ठेवू शकतो का? इथं पण काय आहे? क्वेश्चन मार्क आहे. आपण ते उत्तर गॅरंटी देऊ शकत नाही. हियर इट इज क्वेश्चन मार्क. थर्ड काय आहे? इज द अदर ॲबिलिटी सांगते, लक्षात घ्या. कॉम्पिटन्स आहे. इज द दुसऱ्याची कॉम्पिटन्स किंवा ॲबिलिटी आहे का की तो स्वतःला हिमसेल्फ किंवा हरसेल्फ ऑलवेज हॅप्पी ठेवू शकेल का? दुसऱ्यांची कॅपॅसिटी किंवा ॲबिलिटी आहे का की तो स्वतःला किंवा तिला हॅप्पी ठेवू शकेल का? इथं पण क्वेश्चन मार्कच आहे. आपण सांगू शकत नाही. ओके, तो कॅपेबल आहे का, त्याची कॉम्पिटन्स आहे का की तो स्वतःला कायम स्वरूपी हॅप्पी ठेवू शकत? मग इथं काय आहे? क्वेश्चन मार्क आहे. नेक्स्ट, इज द अदर एबल टू मेक मी ऑलवेज हॅप्पी? इथं तर मोठाच्या मोठा प्रश्न आहे, लक्षात घ्या, की दुसऱ्याला वाटतं आहे का किंवा त्याच्याकडे कॉम्पिटन्स आहे की तो मला नेहमी आनंदी ठेवेल? इथं आपण गॅरंटीज देऊ शकत नाही. इथं बिग क्वेश्चन मार्क आहे. ओके, मग हे जे 4 प्रश्न आहेत, आता इथं बघा, हे जे 4 प्रश्न आहे ते आपल्या काय आहे? इट इज टेलिंग अबाउट द इंटेन्शन. आणि इथं एबल टू मेक, एबल आहे म्हणजे ॲबिलिटी म्हणू शकतो आहे. हे जे 4 प्रश्न आहे ते ॲबिलिटी म्हणजेच काय आहे? ते कॉम्पिटन्स सांगत आहे. म्हणजेच ट्रस्ट जेव्हा ही फिलिंग त्या रिलेशनशिप मध्ये येते आहे, तर आपल्याला 2 वर्ड्स माहित असणं गरजेचं आहे. दॅट इज नथिंग बट हेतू काय आहे आणि काय आहे कॉम्पिटन्स म्हणजे क्षमता काय आहे. मग हेतू जेव्हा आपण बघतो आहे, तर आपले जे हेतू आहे आपल्याबद्दल ते नेहमी चांगलेच असतात. ओके, आणि दुसऱ्यांना खुश ठेवण्याबद्दल जे हेतू आहे ते पण आपले चांगलेच असतात. दुसऱ्यांचे हेतू आपल्याबद्दल ते जे आपण काय आहेत, आपण नेहमी डाऊटफुल असतो आहे. म्हणजे हा प्रश्न, डज द अदर वॉन्ट टू मेक मी हॅपी, दुसऱ्याचे इंटेन्शन काय आहे मला हॅपी करण्याचं, हे आपण गॅरंटी सांगू शकत नाही. देर इज ऑल्सो ऑलवेज व्हॉट? क्वेश्चन मार्क. आणि कॉम्पिटन्सच्या बाबतीत तर काय आहे? नेहमी क्वेश्चन मार्कच आहे की आपल्याला स्वतःबद्दल पण कॉम्पिटन्स किंवा स्वतःबद्दल पण ॲबिलिटी क्षमता आहे का की आपण कायम हॅप्पी राहता येईल का, ह्याच्यात पण आपला डाऊटच आहे. गॅरंटी सांगू शकत नाही. किंवा दुसऱ्याला आपण आनंदी ठेवू शकतो का, ह्याच्यात पण डाऊट आहे. आणि दुसरा स्वतःला हॅप्पी ठेवू शकेल का कायम, हे जर त्याचं कॉम्पिटन्स आपल्याला सांगता येत नाही, डाऊट आहे. आणि दुसऱ्याची कॉम्पिटन्स आहे का की तो मला आनंदी कायम ठेवणार आहे. कायम इथं वर्ड आलेलं आहे प्रत्येक पॉइंट मध्ये, लक्षात घ्या. कायम जेव्हा वर्ड येतो, कायम हॅप्पी, हे आपण गॅरंटी सांगू शकत नाही. म्हणजेच कॉम्पिटन्स वर नेहमी क्वेश्चन मार्कच आहे, आपल्या कॉम्पिटन्स वरती पण आणि दुसऱ्यांच्या कॉम्पिटन्स वरती पण. खरे इंटेन्शन जेव्हा आपण बघतो आहे, आपले इंटेन्शन्स किंवा हे आपल्या इंटेन्शन्स वरती किंवा आपले जे हेतू आहे दुसऱ्यांबद्दल, त्याला काय आहे? ते गुडच असतात नेहमी. खरं दुसऱ्यांचे इंटेन्शन्स वर आपण नेहमी काय करतो आहे? दॅट इज अ फोर्थ क्वेश्चन. दुसऱ्यांच्या इंटेन्शन वरती आपले नेहमी डाऊट असतात, म्हणजेच आपले क्वेश्चन मार्क असतात. ओके, सो इफ यू गो फॉर द नेक्स्ट स्लाइड, तुम्हाला नेक्स्ट स्लाइड दिसतेय का? सो व्हॉट आय टोल्ड, द क्वेश्चन 1A म्हणजेच लेफ्ट कॉलमला पहिला कॉलम, पहिला प्रश्न आणि जे पहिले 4 प्रश्न होते इंटेन्शनच्या अंडर, 1 to 4A रिलेट्स टू व्हॉट? नॅचरल एक्सेप्टन्स, दॅट इज नथिंग बट इंटेन्शन. म्हणजे पहिले 4 प्रश्न हे काय आहेत? प्रत्येकाचाच काय आहे? इंटेन्शन्स, हेतू असता आहेत आणि ते स्वतःबद्दल कायम काय असणार आहेत? गुडच असतात. ओके, इट इज नॅचरली एक्सेप्टेड. 1 to 4A क्वेश्चन नॅचरली एक्सेप्टन्स आहेत आणि ते कशाबद्दल आहेत? इंटेन्शनच्या बाबतीत, हेतू बद्दल आहेत हे पहिले 4 प्रश्न. क्वेश्चन 1B to 4B म्हणजे सेकंड कॉलमला, ते कशाबद्दल आहे? कॉम्पिटन्स बद्दल आहे, तुमच्या कॉम्पिटन्स बद्दल किंवा दुसऱ्यांच्या कॉम्पिटन्स मध्ये. म्हणजे ॲबिलिटी आहे का तुमच्यामध्ये कायम तुम्हाला हॅप्पी राहण्यासाठी, किंवा दुसऱ्यांची ॲबिलिटी आहे का, ती ॲबिलिटी आणि कॉम्पिटन्स वरती आहे.
ओके. ऍज फार एज स्टेटमेंट्स अबाउट द इंटेन्शनच्या बाबतीत जेव्हा 4 प्रश्न येतात त्यामध्ये देर इज अ टिक मार्क. म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारले होते की पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न तुम्ही काय केलेला आहे, टिक मार्क केलेला आहे. खरं म्हणजेच तुम्ही स्वतःला तुमच्यामध्ये हेतू चांगला आहे की तुम्ही स्वतः काय हॅपी आहे, तुम्हाला वाटतं आहे की मी हॅपी आहे. नंतर काय वाटतं आहे की तुम्हाला, इथे मी क्वेश्चन लिहिलेले आहे. डू आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ हॅपी, हिअर इट इज टिक मार्क. येस. डू आय वॉन्ट टू मेक द अदर हॅपी, माझे इंटेन्शन दुसऱ्याबद्दल पण चांगले आहेत. येस. डज द अदर वॉन्ट टू मेक हिमसेल्फ और हरसेल्फ, हो त्याला स्वतःला वाटतं आहे, दुसऱ्याला त्याचं स्वतःबद्दल वाटतं आहे की तो हॅपी असावा. येस. खरं म्हणजेच काय, पहिले 3 प्रश्न काय आहेत, देर इज अ टिक मार्क अँड देर इज अ क्वेश्चन मार्क इन 4th A. म्हणजे दुसऱ्याचे इंटेन्शन्स आपल्याबद्दल, म्हणजे दुसऱ्याला वाटतं आहे का की मी कायम सुखी राहावं किंवा मी सुखी राहावं असं वाटतंय का? नो, देर इज अ क्वेश्चन मार्क. हे आपण इंटेन्शन वरती डाऊट घेतो आहे, त्याच्या इंटेन्शन वरती डाऊट घेतो आहे. अँड वेन वी लुक ऍट द कॉम्पिटन्स, जेव्हा तुम्ही कॉम्पिटन्सचे प्रश्न बघता आहात ऍट द ॲबिलिटी, तेव्हा नेहमी क्वेश्चन मार्क आहे. देर इज अ क्वेश्चन मार्क राईट फ्रॉम द बिगिनिंग. म्हणजे आपल्या कॉम्पिटन्स वरती पण आपला भरोसा नसतोय की आपण स्वतःला खुश ठेवणार आहे का, आपल्यामध्ये ती ॲबिलिटी आहे का. देर इज अ क्वेश्चन मार्क. आपण दुसऱ्यांना कायम हॅपी ठेवणार आहे का, ती ॲबिलिटी आहे का, ती कॉम्पिटन्स आहे का, क्षमता आहे का. देर इज अ क्वेश्चन मार्क. 3rd मध्ये पण क्वेश्चन मार्क आहे आणि 4th मध्ये तर नेहमी मोठाच्या मोठा क्वेश्चन मार्क आहे. कारण की अदर ॲबिलिटी सांगू शकत नाही, दुसऱ्याची ॲबिलिटी आपल्याला कायम हॅपी ठेवण्याबद्दल आपण गॅरंटीज सांगू शकत नाही. देर इज अ बिग क्वेश्चन मार्क. There is a big question mark. So what is between, how you can distinguish between intention and competence? हे ट्रस्टच्या अंडर येत आहे. कारण की जेव्हा ट्रस्ट असतो एकमेकांबद्दल तेव्हा त्याचे हेतू काय आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे का, ॲबिलिटी आहे का, हे दोन्ही पण वर्ड्स येत आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे आपण इथे डिस्टिंग्विश करतो आहे, आपण बघतो आहे इंटेन्शन म्हणजे काय आणि कॉम्पिटन्स म्हणजे काय आहे. सो वेन यू ट्राय टू अनालाइज युअर ओन रिस्पॉन्सेस, मेनी थिंग्स विल गेट क्लॅरिफाईड. म्हणजेच काय बघा, इफ यू विल फाइंड दॅट वाईल इव्हॅल्युएटिंग युअर सेल्फ, म्हणजे जेव्हा स्वतःला तुम्ही इव्हॅल्युएट करता आहात, तुम्ही कसा आहात, तुमचे मत काय आहे, यू इव्हॅल्युएट ऑन द बेसिस ऑफ युअर इंटेन्शन. म्हणजे तुमचे हेतू तुमच्याबद्दल कायम चांगलेच असणार आहेत, लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्ही इव्हॅल्युएट तुम्हाला स्वतःला करता आहात, तुम्ही कसा आहात, तुम्ही काय आहात, हे जेव्हा तुम्ही इव्हॅल्युएट करता आहात, तुम्ही काय करता आहात, तुमच्या इंटेन्शन वरती तुम्ही इव्हॅल्युएट करता आहात, तुमचे हेतू तुमच्याबद्दल काय आहेत त्याच्यावर तुम्ही इव्हॅल्युएशन करता आहात. बट यू थिंक दॅट यू आर गुड पर्सन ऍज युअर इंटेन्शन्स आर गुड. आणि तुमचे इंटेन्शन तुमच्याबद्दल नेहमी चांगलेच असणार आहे, त्यामुळे तुम्ही हे काय आहे, गुड पर्सन आहे, कारण की तुमचे इंटेन्शन्स हे नेहमी गुड असतात तुमच्याबद्दल. ओके. ऑन द अदर हँड, वेन यू इव्हॅल्युएट द अदर, खरं जेव्हा तुम्ही इव्हॅल्युएशन तुमच्या मित्राला करता आहात किंवा तुमच्या रिलेटिव्हला करता आहात, यू इव्हॅल्युएट ऑन द बेसिस ऑफ हिज और हर कॉम्पिटन्स. म्हणजे त्याच्याकडे ती क्षमता आहे का, ॲबिलिटी आहे का, त्याच्याकडे ती क्षमता आहे का, ॲबिलिटी आहे का. ते जर नसेल तर तुम्ही त्याला तसं इव्हॅल्युएट करता, तुम्ही राईट इव्हॅल्युएशन करत नाही, लक्षात घ्या तिथं. म्हणजे त्याची क्षमता आहे का, त्याची कॅपेबिलिटी आहे का, ॲबिलिटी आहे का तुम्हाला खुश राखायची, त्याच्यावर तुम्ही इव्हॅल्युएशन करता आहात, कॉम्पिटन्सवर इव्हॅल्युएशन करता आहात. आणि त्यामुळे यू फाइंड दॅट ही और शी इज नॉट एबल टू मेक यू हॅपी ऑल द टाइम. म्हणजे तुम्ही इथं काय करता आहात, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना इव्हॅल्युएट करता आहात, दुसरे कसे आहेत हे जेव्हा इव्हॅल्युएट करता आहात, तेव्हा तुम्ही त्याच्या इंटेन्शन वरती न बघता त्याच्यावर काय बघता आहात, कॉम्पिटन्स वरती, क्षमता आहे का त्याच्यावर भर देता आहात, लक्षात घ्या. आणि त्यामुळे तुम्हाला नेहमी असं वाटतं आहे की ही और शी इज नॉट एबल टू मेक यू हॅपी ऑल द टाइम. त्यामुळे तिथं क्वेश्चन मार्क येतो आहे, वेदर हिज इंटेन्शन इज देअर टू मेक यू हॅपी ऑल द टाइम. ओके. आणि मेनी टाइम्स और मोस्ट ऑफ द टाइम ही एंड अप बाय मेकिंग यू अनहॅपी. आणि त्यामुळे वाटतं आहे की तुम्ही त्याच्या कॉम्पिटन्स वरती भर देता आहात,
आणि त्यामुळे तिथं काय होत आहे, तुम्ही त्या रिलेशनशिप मध्ये अनहॅप्पी असता आहात. ओके, कारण की त्याचे इंटेन्शन जरी गुड असतील की तुम्हाला मदत करायची, तर तुम्ही काय बघता त्याच्यावर, की तुम्हाला वाटतं आहे की त्याच्याकडे ती ॲबिलिटी किंवा कॉम्पिटन्स नाहीये तुम्हाला ती मदत करण्याची. सो तुम्ही काय आहे, त्या रिलेशनशिप मध्ये अनहॅप्पी आहे. देअरफॉर यू थिंक दॅट द अदर वॉन्ट टू मेक यू अनहॅप्पी. त्यामुळे तुम्हाला वाटतं आहे की दुसरे जण अनहॅप्पी, तुम्हाला दुसऱ्याला वाटतंय की तुम्ही अनहॅप्पी असावं, कारण की तिथं तुम्ही डाऊट कुणावर घेता आहात, you have a doubt on other intentions. त्याचे इंटेन्शन जरी चांगले असतील तर तुम्ही त्याच्या इंटेन्शन वरती डाऊट घेता आहात, आणि इंटेन्शन वरती डाऊट असल्यामुळे तिथं काय होत आहे, तिथं क्वेश्चन मार्क येतोय. लक्षात घ्या, तिथं काय आहे, क्वेश्चन मार्क येत आहेत की तुम्हाला काय आहे, त्याला वाटतं आहे की तुम्ही एकाने हेल्प करावं, चांगलं करावं, खरं तुम्ही त्याचं काय आहे, इंटेन्शन वरती डाऊट घेता आहात की त्याला वाटतच नाहीये असं वाटतं आहे. ओके, सो कारण की तुम्ही इव्हॅल्युएट करताना दुसऱ्यांच्या कशावर आहे, त्याचे इंटेन्शन्स बघत नाहीत की चांगले आहेत का हे आहेत, त्याच्या कॉम्पिटन्स वरती तुम्ही जाता आहात. लक्षात घ्या की त्याच्याकडे ती क्षमताच नाहीये हे करण्याची. सो व्हॉट यू आर गोइंग टू, ऑन द बेसिस ऑफ लॅक ऑफ कॉम्पिटन्स वी कंक्लूड अबाउट द लॅक ऑफ इंटेन्शन्स. तर त्याच्याकडे काय आहे, कॉम्पिटन्स किंवा क्षमता किंवा ॲबिलिटी नाहीये, आणि आपल्याला काय वाटतं आहे, त्याच्याकडे इंटेन्शन्स नाहीयेत, कॉम्पिटन्स नाहीये, असं काय आहे, त्याच्याकडे क्षमता नाहीये, कॉम्पिटन्स नाहीये ते काम करण्याची किंवा तुम्हाला मदत करण्याची. खरं तुम्हाला काय वाटतं आहे की त्याचे इंटेन्शन्स नाहीये तुम्हाला मदत करण्याची. देर इज अ लॅक ऑफ इंटेन्शन, तुम्ही डाऊट घेताय त्या इंटेन्शन वरती. सो वेन यू डाऊट अबाउट द इंटेन्शन इन्स्टेड ऑफ एक्सेप्टिंग द अदर ऍज अ रिलेटिव्ह, जेव्हा तुम्ही डाऊट घेत आहात इंटेन्शन वरती, त्यावेळेस त्या रिलेशनशिप तिथं मेंटेन होत नाहीये, आणि तिथं फिलिंग कुठली येते आहे, ट्रस्टची फिलिंग न येता तिथं फिलिंग कुठली येते आहे, ऑपोजिशनची फिलिंग येते आहे. तिथं ट्रस्टची फिलिंग न येता तिथं ऑपोजिशनची फिलिंग येते आहे. ट्रस्टची फिलिंग कधी असणार आहे, जर तिथं तुम्ही त्याच्या इंटेन्शन वरती डाऊट न घेता जसा तो आहे तसा तुम्ही एक्सेप्ट करायचा आहे. जर त्याच्यामध्ये काहीतरी कॉम्पिटन्स किंवा ॲबिलिटी नसेल तर तुम्ही ती इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करा. मग तुम्ही काय करता आहात, त्याच्या इंटेन्शन वरती काय आहे, विश्वास ठेवता आहात. म्हणजेच त्या रिलेशनशिप मध्ये फिलिंग कुठली असणार आहे, ट्रस्टची फिलिंग असणार आहे. जर तुम्ही तिथं त्याच्याकडे क्षमता नाहीये आणि क्षमता नसून तो तुम्हाला मदत करत नाहीये, खरं तुम्ही काय करता आहात, तुम्ही म्हणता आहात की त्याच्यामध्ये त्याचे इंटेन्शन चांगले नाहीयेत, म्हणजे त्याचे इंटेन्शन्सच नाहीयेत मला मदत करायची, म्हणजे तुम्ही डाऊट करताय त्याच्या इंटेन्शन वरती, आणि त्यामुळे तुम्ही तिथं त्याला एक्सेप्ट करत नाहीये ऍज अ रिलेटिव्ह म्हणून. आणि त्यावेळेस त्या रिलेशनशिप मध्ये कशाची फिलिंग येते आहे, दॅट इज नथिंग बट ऑपोजिशनची फिलिंग येते आहे. त्या फिलिंग मध्ये ट्रस्टची भावना नसती आहे. आणि आत्ताच्या या स्थितीमध्ये रिलेशनशिप मेंटेन करताना हे कॉमन मिस्टेक होत आहे की तुम्ही डाऊट करता आहात त्याच्या इंटेन्शन वरती. त्याचे इंटेन्शन जरी चांगले असतील की तुम्हाला हेल्प करायची, तर तुम्हाला काय वाटतं आहे, त्याचे इंटेन्शन्स नाहीयेत तुम्हाला हेल्प करायची, त्याची क्षमता नसती आहे तुम्हाला हेल्प करायची, तर तुम्ही त्याला काय करता आहात, डाऊट करताय त्याच्या इंटेन्शन वरती. लक्षात येते का, थोडस डिफिकल्ट आहे, बट यू आर गोइंग टू, इफ यू रीड इट 2 to 3 times this slide, you will be able to distinguish between what is intention and what is competence. And जेव्हा ही ट्रस्ट ही फिलिंग रिलेशनशिप मध्ये इफ इट इज बिल्ड अप, ट्रस्टची फिलिंग कधी बिल्डअप होणार आहे, जर तुम्ही दुसऱ्यांच्या इंटेन्शन वरती डाऊट घेणार नाही, तर दुसऱ्यांच्या हेतूवर डाऊट घेणार नाही, तर त्या रिलेशनशिप मध्ये काय आहे, फिलिंग आहे ट्रस्टची. म्हणजे त्या इंटेन्शन, दुसऱ्यांच्या इंटेन्शन वर तुम्ही काय करा, फिलिंग ऑफ ट्रस्ट आणा, की मला तुमच्या इंटेन्शन वरती काय आहे, विश्वास आहे, तू जे काय सांगतो आहे, तुझे जे हेतू आहेत ते काय आहेत, चांगले आहेत हेतू माझ्याबद्दल. हे तुम्ही जर ती विश्वासाची फिलिंग त्याच्या इंटेन्शन वरती आली, तर तुमच्या रिलेशनशिप मध्ये काय आहे, ट्रस्टची फिलिंग असणार आहे. तुम्ही एक्सेप्ट केलेला आहे त्याला ऍज अ रिलेटिव्ह म्हणून.
खरं जर तुमचे जे काय आहे म्हणू शकतो आहे, तुम्ही जर डाऊट घेतला त्याच्या इंटेन्शन वरती, ज्याच्याकडे कमतरता आहे किंवा म्हणू शकतो त्याची ऍबिलिटी नाहीये त्याची मदत करायची पैशाची, खरं तुम्ही काय म्हणता आहात, त्याचे इंटेन्शन नाहीये, त्याचे हेतू नाहीये मला मदत करायचा, असं जर तुम्ही डाऊट घेतला तर तुमच्या त्या रिलेशनशिप मध्ये काय आहे, विश्वास नाहीये, विश्वासाची फिलिंग नाहीये. मग विश्वासाची फिलिंग असणे किंवा नसणे हे आपण कसं म्हणू शकतो आहे, दॅट इज फ्रॉम द इंटेन्शन अँड कॉम्पिटन्स. दॅट इज वाय आय हॅव हिअर डिस्टिंग्विश बिटवीन इंटेन्शन अँड कॉम्पिटन्स. इंटेन्शन म्हणजे हेतू आणि कॉम्पिटन्स म्हणजे काय आहे, ऍबिलिटी किंवा क्षमता. येते का थोडंफार लक्षात का नाही? येस ऑर नो? Yes, ma'am. थोडंफार जरा हे आहे, तुम्ही समजून घ्या, 2-3 वेळा ती स्लाइड बघा, मग तुम्हाला क्लिअर आयडेंटिफाय होईल हेतू आणि क्षमता म्हणजे यामध्ये फरक काय आहे, आणि ट्रस्ट ही भावना असणे म्हणजे नक्की काय आहे, नक्की विश्वास ही भावना जर त्या फिलिंग मध्ये असेल तर काय पाहिजे आहे तुम्हाला. तुम्ही डाऊट घ्यायला नको कुणाच्याही इंटेन्शन वरती. जर तुम्ही डाऊट घेतला नाही तर तुमच्या त्या रिलेशन्स मध्ये काय असणार आहे, फिलिंग असणार आहे ट्रस्टची, म्हणजे तुम्ही विश्वास ठेवताय, त्याच्या जो काय हेतू आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास दाखवत आहात. तुझे जे इंटेन्शन्स आहेत माझ्याबद्दल ते नेहमी चांगलेच असणार आहे, ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता आहात, आणि मग त्या रिलेशनशिप मध्ये काय आहे, फिलिंग ऑफ अपोजिशन येत नाही, त्या फिलिंग ऑफ ट्रस्ट येणार आहे. आता आपण, इफ यू हॅव अनकंडिशनल कंटिन्युअस ट्रस्ट ऑन इंटेन्शन्स ऑन द नॅचरल एक्सेप्टन्स द अदर, अँड इफ द अदर इज लॅकिंग द कॉम्पिटन्स, व्हॉट विल यू डू. म्हणजे तुम्हाला जर विश्वास आहे की बाबा त्याचे जे इंटेन्शन्स आहेत किंवा माझ्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे माझ्याबद्दल की मी कायम सुखात राहावं किंवा माझे जे काय आहे काम पूर्ण व्हावं असं जर त्याला नेहमी वाटत असेल, हे विश्वास आहे तुमच्या त्याच्या इंटेन्शन वरती, हेतूवरती, बट काय आहे आणि तुम्हाला माहिती आहे की त्याच्याकडे क्षमता नाहीये, कॅपेबिलिटी नाहीये, ऍबिलिटी नाहीये, की ही इज लॅकिंग द कॉम्पिटन्स. जर त्याच्याकडे ती क्षमता नाहीये, कॉम्पिटन्स नाहीये, म्हणजे एक एक्झाम्पल घेते की तुम्हाला वाटतं आहे की तुम्हाला कुठली तरी अडचण आलेली आहे पैशाची आणि तुम्ही तुमच्या मित्राकडे हेल्प मागता आहात, ओके, की अर्जंट बेसिसवर मला ऐकाने काय आहे 10-15 हजार रुपये पाहिजे आहेत, ओके. तुमच्या मित्राकडे तुम्ही मागता आहात, त्या मित्राचं इंटेन्शन, हेतू चांगला आहे, लक्षात घ्या, हेतू चांगला आहे तुम्हाला मदत करायची, खरं त्याच्याकडे स्वतःकडे तेवढी ऍबिलिटी नाहीये किंवा कॅपॅसिटी किंवा काय म्हणू शकतो कॉम्पिटन्स, तेवढा पैसा पण नाहीये किंवा ऍबिलिटी नाहीये की तो तुम्हाला त्याच्यात घरात नाहीच आहेत पैसे, 5-10 हजार रुपये काय असतील ते 100, खरं त्याच्याकडे तेवढे नाहीये, त्याच्याकडे कॉम्पिटन्स नाहीये, ऍबिलिटी नाहीये, कॅपॅसिटी नाहीये की तो काय आहे तो तुम्हाला देऊ शकेल. मग आणि त्याचे इंटेन्शन जर चांगले आहेत की काय आहे की तुम्हाला त्याला हेल्प करायची आहे, खरं द अदर इज लॅकिंग द कॉम्पिटन्स, ऍबिलिटी नाहीये त्याच्याकडे की तो तुम्हाला देऊ शकेल पैसे. मग व्हॉट यू विल डू, त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात. मग जर तुम्ही काय करणार आहात तर 4 इथं कंडिशन्स आहेत. ट्राय टू इम्प्रूव्ह अपॉन हिज कॉम्पिटन्स, गेट इरिटेटेड, गेट अँग्री, हॅव अ फिलिंग ऑफ ऑपोजिशन. ऑपोजिशनची फिलिंग कधी येणार आहे, जर तुम्ही त्याच्या इंटेन्शन वरती डाऊट घेतला. तुम्हाला माहिती आहे तुमचा तो चांगला मित्र आहे, तुम्हाला माहिती आहे की त्याचे इंटेन्शन माझ्याबद्दल चांगले आहेत, त्याला वाटतं आहे की काय आहे, त्याला वाटतं आहे की त्यांनी हेल्प करावी मला, ओके, तो हेल्प करणारच आहे मला आणि त्याला वाटतं आहे की त्यांनी हेल्प करावी मला, त्याचे इंटेन्शन चांगले गुड आहेत आणि तुम्हाला पण माहिती आहे त्याच्या इंटेन्शन वरती किंवा हेतूवर की तो तुम्हाला कायम मदत करणार आहे, कारण की तो तुमचा चांगला मित्र आहे. आणि हे पण माहिती आहे की त्याच्याकडे तेवढा पैसा नाहीये तुम्हाला द्यायलासाठी, त्याच्याकडे लॅकिंग कॉम्पिटन्स आहे, कॅपेबिलिटी, ऍबिलिटी नाहीये आत्ताच्या या कंडिशन मध्ये तुम्हाला हेल्प करायची. मग त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात, तुम्ही काय करणार आहात, त्या फिलिंग मध्ये ऑपोजिशन येणार आहे का, त्या फिलिंग मध्ये अँग्री होणार आहे का, इरिटेट होणार आहे का, ट्राय टू इम्प्रूव्ह अपॉन हिज कॉम्पिटन्स. मग तुम्ही ह्या 4 कंडिशन मध्ये काय करणार आहात, व्हॉट यू विल डू.
Answer from you. Try to improve upon his competence. Get irritated, get angry, have a feeling of opposition. What is your answer? You are going to try to improve upon his competence. ओके, आपण इरिटेट तर होणार नाही, कारण का आपला रिलेशन्स तेवढं हे नाहीये. आपण त्याच्या इंटेन्शन वरती काय केलेलं आहे, ट्रस्ट केलेलं आहे, विश्वास दाखवलाय त्याच्या इंटेन्शन वरती. त्याचे इंटेन्शन्स आहेत तुम्हाला मदत करायचे. ओके, खर त्याच्याकडे तेवढा पैसा नाहीये आणि त्यामुळे तो काय आहे, कॉम्पिटन्सला लॅक आहे, तेव्हा तो हेल्प करू शकत नाही तुम्हाला. मग तुम्ही काय करणार आहात? यू आर गोइंग टू ट्रस्ट ऑन इट्स इंटेन्शन. तुम्हाला माहिती आहे त्याचे हेतू काय आहेत, चांगलेच आहे, आणि त्यामुळे तुम्ही काय करणार आहात? यू आर गोइंग टू इम्प्रूव्ह अपॉन हिज कॉम्पिटन्स. सो यू आर गोइंग टू वॉट एव्हर. क्षमता नसेल तर बाबा तू ठीक आहे, तू आता एवढी मदत करू नको, तू ऐकाने मला फक्त 500 किंवा 100 रुपये दे, तेवढ्या पुरत मी हे आहे, सॅटिस्फाईड आहे. सो ट्राय टू इम्प्रूव्ह अपॉन हिज कॉम्पिटन्स. You will not get irritated, you will not get angry, and it will not have the feeling of opposition also. हे तिन्ही तुम्ही करणारच नाहीये आणि फिलिंग ऑफ ऑपोजिशन असणारच नाहीये, कारण की तुम्हाला माहिती आहे त्याचे इंटेन्शन्स गुड आहे, तुम्ही विश्वास दाखवलेला आहे त्याच्या इंटेन्शन वरती. ओके, त्यामुळे ती फिलिंग ऑफ ऑपोजिशन नाहीये. जर तुमचे इंटेन्शन त्याच्या इंटेन्शन वरती डाऊट असेल तर तिथं फिलिंग ऑफ ऑपोजिशन येणार आहे. तुम्ही दाखवलेला आहे विश्वास त्याच्या इंटेन्शन, कारण की तो तुमचा पक्का मित्र आहे. Okay, so you will not get irritated, you will not get angry, and you will not have a feeling of opposition, but you will try to improve upon his competence. आता देऊ शकत नाही तर पुढच्या वेळेस दे, मी तू समजून घेतलेलं आहे, किंवा जेवढे पाहिजे तेवढे, म्हणजे जेवढे मला आता 10 नको असतील 10,000 तू देऊ शकत नाहीयेस तर मग 500-100 रुपये दे, किंवा आता जमत नसेल तर पुढच्या वेळेस आपण बघू, ठीक आहे, मी समजून घेतलं असं. सो ट्राय टू इम्प्रूव्ह अपॉन हिज कॉम्पिटन्स. सो दिस इज द answer is obviously the A. So it is the response which indicate the trust on intention. मग ट्रस्ट तुम्ही विश्वास दाखवलेला आहे त्याच्या इंटेन्शन वर. सो ऑल अदर आन्सर आर रिएक्शन बेस्ड अपॉन डाऊट ऑन इंटेन्शन. जर तुम्ही या तिन्हीपैकी कुठलंही आन्सर सिलेक्ट केलं तर तुम्ही काय करता आहात, तुमच्या मित्राच्या इंटेन्शन वरती किंवा हेतूवर काय करता आहे, डाऊट घेता आहात. जर तुम्ही डाऊट घेतला तर तुमच्या रिलेशनशिप मध्ये कुठली फिलिंग येणार आहे, ट्रस्टची येणार नाही, फिलिंग ऑफ ऑपोजिशन येणार आहे, लक्षात घ्या, कारण की तुम्ही तिथं डाऊट करताय इंटेन्शन वरती. ओके, सो यू कॅन फाइंड नाउ विथ दिस इंडिकेटर फाइंड आउट हाऊ मेनी पीपल आर देअर इन युअर लाईफ on whom you have trust on intention which is unconditional and continuous. म्हणजे तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहू शकता किती तुमचे मित्र किंवा मैत्रिणी आहेत किंवा रिलेटिव्ह आहेत की तुमच्या लाईफ मध्ये, की तुम्ही ट्रस्ट इंटेन्शन वरती त्यांच्या करू शकतात, विश्वास दाखवू शकता त्यांच्या इंटेन्शन वर, किती त्याचे हेतू माझ्याबद्दल चांगले आहेत, हे तुम्ही काउंट करू शकता किती आहेत. ओके, सो दिस इज वन एक्झाम्पल. यू कॅन सी नियरबाय रिलेटिव्ह और व्हॉट इज युअर फ्रेंड्स जे आहेत त्यापैकी तुमचे जे आहेत, तुम्ही ट्रस्ट कुणाच्या इंटेन्शन वरती करू शकणार आहे, विश्वास तुम्ही बाकीच्या इंटेन्शन वरती, मित्रांच्या इंटेन्शन वरती, हेतूवर किती दाखवता आहात किंवा किती आहे ट्रस्ट, विश्वास, हे तुम्ही काउंट करू शकता. अँड यू कॅन सी. So this is about the trust, that is a feeling, and the next we are going to see that is the respect, that is tomorrow. फक्त लक्षात घ्या, ट्रस्ट तुम्हाला जर MCQ काय विचारण्यात येणार आहे, that is nothing but first of all, what is trust? What is the definition of trust? What is it is called the foundational value. ट्रस्ट ची डेफिनेशन माहित असणं गरजेचं आहे. ट्रस्ट इट इज टू बी अश्युअर्ड, खात्री असलेला, that is other needs to make me happy and prosperous. किंवा आय ऑल्सो वॉन्ट माय इंटेन्शन्स आर टू मेक अदर हॅपी अँड प्रॉस्परस, किंवा अदर इंटेन्शन इज काय, टू मेक मी हॅपी अँड प्रॉस्परस. दॅट टाइम दॅट फिलिंग इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द ट्रस्ट. मग जेव्हा तुम्ही ट्रस्ट हा एक्सप्लेन करता आहात, देअर इज ट्रस्ट इज डिपेंडेड अपॉन 2 पॉइंट अँड दॅट इज नथिंग बट इंटेन्शन म्हणजे नक्की काय आहे, हेतू, आणि कॉम्पिटन्स म्हणजे काय आहे, क्षमता. इंटेन्शन्स म्हणजे हेतू आणि कॉम्पिटन्स म्हणजे काय, क्षमता. ओके, मग तुम्ही जर डाऊट घेतलं इंटेन्शन वरती, मग हे क्वेश्चन्स आहेत ते काय गरजेचे नाहीयेत, फक्त एक एक्झाम्पल म्हणून आपण घेतलेलं आहे.
जेव्हा तुम्ही स्वतःला इव्हॅल्युएट करता आहात तेव्हा तुम्ही तुमच्या इंटेन्शन वरती इव्हॅल्युएट करतात आणि तुमचे इंटेन्शन तुमच्याबद्दल नेहमी चांगलेच असतात कारण की तुम्ही ऍज अ गुड पर्सन आहात. तुमचे इंटेन्शन तुमच्याबद्दल खरं जेव्हा तुम्ही दुसऱ्याला इव्हॅल्युएट करता आहात तेव्हा तुम्ही कशावर इव्हॅल्युएट करता आहात कॉम्पिटन्स वरती त्याच्या जात आहात. ओके आणि त्यामुळे तुम्हाला वाटतं आहे की तो तुम्हाला आनंदी राहू ठेवू शकत नाही. ओके कारण की तुम्ही त्याच्या कॉम्पिटन्स वरती भरता तुम्ही डाऊट करता आहात त्याच्या इंटेन्शन वरती. लक्षात घ्या त्याच्या इंटेन्शन वरती डाऊट करतात. तुम्ही म्हणता आहात की त्याच्याकडे काय आहे त्याचे इंटेन्शन चांगले नाहीयेत कारण ऍक्च्युली त्याचे इंटेन्शन चांगले नाहीत असं नाहीये की त्याच्याकडे ती कॉम्पिटन्स किंवा क्षमता नसती आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही इव्हॅल्युएट करता आहात अदर तेव्हा तुम्ही त्याचे काय बघता आहात इंटेन्शन तुम्ही म्हणता आहात की काय आहे त्याचे इंटेन्शन तसे नाहीये डाऊट करता आहात इंटेन्शन वरती आणि त्यामुळे आपण गॅरंटी म्हणू शकत नाही. देयर इज अ क्वेश्चन मार्क ऑलवेज. द अदर इज नॉट ऑलवेज अदरला वाटत नाही की एकाने मी सुखी असावं त्यामुळे हा प्रश्नाला डाऊट येतो आहे नेहमी. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा डाऊट असणार आहे अदर इंटेन्शन वरती तुमच्या मित्रांच्या किंवा रिलेटिव्हच्या इंटेन्शन वरती किंवा हेतूवर डाऊट असेल त्यावेळेस त्यामध्ये जे काय फिलिंग असणार आहे ती फिलिंग कशाची असणार आहे ऑपोजिशनची असणार आहे आणि ट्रस्टची फिलिंग नसणार आहे. लक्षात घ्या ट्रस्टची फिलिंग असण्यासाठी डाऊट नसणार आहे अदर इंटेन्शन वरती. दुसऱ्यांच्या हेतूवर डाऊट नसणे दुसऱ्यांच्या हेतूवर डाऊट नसणे किंवा ट्रस्ट असणे दुसऱ्यांच्या इंटेन्शन वरती मग तेव्हा आपण म्हणू शकतो की काय आहे there is no doubt on the other intention that you can say there is a trust feeling in that relationship. And whenever there is a doubt on other intention there is which feeling the feeling of opposition. So here it is written whenever there is a feeling of opposition in the relationship that is there is what doubt on other intentions. डाऊट आहेत बाकीच्यांच्या इंटेन्शन वरती तेव्हाच त्या रिलेशनशिप मध्ये काय आहे फिलिंग ऑफ ऑपोजिशन येते आहे. आणि आताच्या स्थितीमध्ये तेच होते रिलेशनशिप मेंटेन करताना त्याच्याकडे कॉम्पिटन्स नसते आहे त्याला वाटतंय की त्याला वाटतं आहे की त्यांनी मदत करावी. खरं आपण काय करतो आहे की आपल्याला वाटतंय की इंटेन्शन्स त्याचे चांगले नाहीये मदत करण्याची. आपण डाऊट करतोय त्याच्या इंटेन्शन वरती आणि त्यामुळे त्या रिलेशनशिप काय तिथं फुलफिल होत नाही चांगल्या प्रकारे आणि फिलिंग येत नाही ट्रस्टची. सो दॅट इज वी हॅव सीन an example I have taken. So that is the end of this lecture that is trust. ट्रस्ट म्हणजे काय म्हणू शकतो आहे विश्वास. ट्रस्ट म्हणजे काय आहे त्याचा डेफिनेशन काय आहे 2 पॉइंट वरती बेस आहे कॉम्पिटन्स आणि इंटेन्शन ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. जेव्हा डाऊट असेल अदर इंटेन्शन वरती तेव्हा ट्रस्टची फिलिंग नसणार आहे ऑपोजिशनची फिलिंग असणार आहे. विल एंड हियर. So whatever the present is there, sir will take